आत्ताच आमचं दर्शन झालं आतमध्ये, 5 मिनिटात आमचं दर्शन झालंय. आणि आज आज काय कुठलं सध्या आज पौर्णिमा आहे, चंदन यात्रा आहे. आज पौर्णिमा आणि चंदन यात्रा असल्यामुळं नीती योग त्यांचा थोडासा उशीर आहे, त्यामुळं देवाच्या इथं 10:30-11 नंतर सोडणार आहेत. त्यामुळं आज आम्हाला लवकर जाता आलं नाही आतमध्ये. पण आतमध्ये गेल्यावर 5च मिनिटात आमचं दर्शन झालं आणि आम्ही जवळपास देवासमोर 7 ते 8 मिनिटं देवाचं दर्शन घेत थांबलो होतो. आणि दर्शन झाल्यावर आम्ही पुढे गेलो नाश्ता करायला. दहीवडा घेतला होता. इथं सगळे लोक हेच खायला लागले, या साईडला मागं पण आणि इकडं पण. ठीकठाक आहे, एवढं काय आवडलं नाही पण ठीकठाक आहे. 8:30 वाजलेत आणि नाश्ता चालू आहे. इडली वडा आणि डोसा घेतला आहे सगळ्यांनी. आपल्या पुण्याच्या लोकांसाठी किंवा महाराष्ट्रीयन लोकांसाठी इथलं जरा नाश्ता वर खाली होतं, कारण इथं जास्त ते दोबडा म्हणजे दहीवड्याला दोबडा म्हणतात, तर तेच जास्त फेमस आहे. आणि जवळपास 80% लोक तेच खातात ते. आणि हे आमचे महाराष्ट्रीयन मंडळी हे बसली उदास, कारण हिला नाही खायचं इडली आणि डोसा, हिला फक्त वडाच खायचा आहे. तेराला जायचा तेराला चालू आम्ही पुढचे पॉईंट बघायला. आता मागं आहे मंदिर. आता आम्ही दादाने एक रिक्षा बुक केली, तर ते रिक्षा घेऊन पॉईंट बघायला चालू आहे. जय जगन्नाथ. आम्ही आता 2 EV रिक्षा केल्यात आणि त्यामध्ये आता आम्हाला दोन्ही साईडचे ते पॉईंट दाखवणार आहेत. आणि इथं रस्ते एकदम खराब असल्यामुळं असं धडधड वेळा हलतोय. हे दोघं इथं बसलेत, दिसतंय का दोघं? आणि आता आम्ही निघालोय. आता पुढचे 2-2.5 तास या रिक्षामध्येच असणार आहे आम्ही. आणि ह्या रिक्षामध्ये मी, बंटी, अंकिता आणि वहिनी, आणि दुसऱ्या रिक्षामध्ये सिनियर सिटीजन, त्यामध्ये एक यंग माणूस आमचा दादा. ते लोक सगळे आहेत. आता पहिलं कुठं चाललंय माहीत नाही, तिथे गेल्यावर दाखवतो. फर्स्ट पॉईंट चंदन तलाव. इथं आता पहिला पॉईंट आहे या सगळ्या साईड सीन मधला. आता इथं जाऊन बघतो आतमध्ये. आज 1 मे 2026 आहे आणि आज चंदन यात्रा आहे. तर संध्याकाळी इथं जगन्नाथ देवाची पालखी येणार आहे आणि इथं देवाला तळ्यामध्ये नेऊन थोडासा अभिषेक घालतात. आत्ताच इथल्या एक लोकल व्यक्तींकडून कळलं, म्हणजे इथले काळजी घेतात सुरक्षा रक्षक ते. तर संध्याकाळी ह्या बोटीमध्ये जे ओरिजिनल देवाची मूर्ती आहे ते घेऊन येणार आणि ह्या पूर्ण लेकला फेरी मारणार. आणि त्यानंतर 6 ते 10 मध्ये चंदन यात्रा संपन्न होणार आहे. पहिला पॉईंट झालाय, आता दुसऱ्या पॉईंटकडे निघतोय. सेकंड आणि थर्ड पॉईंटला आलोय. इथं आश्रम आहे आणि ह्याच्या बाहेरच लगेच समाधी पण आहे. आता ह्याचं दर्शन घ्यायला आलोय आणि त्यानंतर आतमध्ये काय दाखवण्यासारखं आहे का बघतो मी.
ह्याला म्हणतात फणस. जॅकफ्रूट. जॅकफ्रूट नाही, फणस. जॅकफ्रूट. आणि इथं आतमध्ये वरती किती गार्डन, मोठं आहे. वर पण फणस लागलेत. इकडे शेती केली आहे. बंटी काय काय लावलंय सांग लवकर. काय काय लावलंय? बिटकॉइन लावलंय, तिथं इथेरियम लावलंय, अजून काय लावलंय? फुलं लावले. माग आश्रम, आश्रमातून पुढं आलं की समाधी. आणि इकडं फोटो व्हिडिओ काढायला मना करतात ते लोक. त्यामुळं बघू आता, जर दाखवायला भेटलं तर दाखवतो. पण काय नाही, एक छोटंसं मंदिर आहे, बघतो आतमध्ये आता. महाराजांच्या आश्रममध्ये आलो होतो आणि तिथं खूप साऱ्या पिकलेल्या कैऱ्या वगैरे खाली पडल्यात. पप्पा, वहिनी आणि अंकिता आतमध्ये गेलेत कैऱ्या गोळा करायला. तसं परमिशन घेतली आम्ही, विदाऊट परमिशन आतमध्ये कोणाला एंट्री नाही. आता येतील ते कैऱ्या घेऊन. दाखवा काय. 5 मिनिटात 3 पॉइंट बघून झाले आमचे. 3 पॉइंट झाले समोरासमोर. 2 पॉइंट आणि एक लेकचा पॉइंट. आता पुढचा पॉइंट कुठला आहे तो बघू. 14 पॉइंट ओंकारेश्वर मंदिर. याच्यामध्ये 111 ना, 108 ज्योतिर्लिंग आहेत. केवढं मोठं आहे बघा. बघितलं. असं म्हणतात की भगवान जगन्नाथाच्या रथाचं एक चाक आहे आणि ज्यांना रथाला हात लावता येत नाही म्हणजे रथ यात्रेच्या वेळी, त्यांच्यासाठी हे चाक ठेवलं आहे की त्यांनी पण हे चाक फिरवून रथाची सेवा करावी. ओंकारेश्वर मंदिर असं या ठिकाणाचं नाव आहे आणि ह्याच्या आतमध्ये 108 शिवलिंग आहेत. आता त्यांचं दर्शन घेऊन आलो. साळुंखी
सेम असे येते अरे आम्हाला काजूच्या शेतात आणलंय. काजू आम्ही तोडतोय. रस्त्याच्या साईडला काजूचं शेत होतं आणि लय लागले त्या झाडाला काजू. आता निघतोय ना. आमचे रिक्षा ड्रायव्हर लय भारी आहेत. त्यांनी आम्हाला पूर्ण आणि या रोडला आंब्याचे पण शेती लई आहे. तर एक झाड येतं माझ्या मागच्या साईडला. एका झाडाला जवळपास 700-800 आंबे तरी असतील. असलं गुच्छाच्या गुच्छ झालं होतं सगळं. एवढे आंबेत. आणि इथं आता काट्याकुट्यांमधून जाऊन आम्ही काजू तोडलेत आणि हे लोक अजून तोडते ते. मी तर निघालो बाहेर. बघा दिसते ते का तुम्हाला? नाही दिसणार, खूप आतमध्ये येते. काजू खाऊन झाल्यानंतर आता आलोय आम्ही गुप्त वृंदावनला. काय इथं हे मलाच माहित नाही. आतमध्ये गेला बघतो काय. गुप्त वृंदावनमध्ये आलो आहे. इथं माग मूर्त्या आहेत आणि आता याचं बंद करायची वेळ झाली आहे. 12 वाजता हे मंदिर बंद होतं आहे. गुप्त वृंदावनमध्ये नुसता सगळीकडं मूर्त्या बनवून ठेवल्यात आणि हे असं माग काचेमध्ये मूर्त्या बनवून ठेवल्यात. माग या प्रकारच्या मूर्त्या. आमची मम्मी. एवढं काय दाखवण्यासारखं नाही आहे इथं. पुढच्या लोकेशनला काय दाखवण्यासारखं असेल तर तिथलं दाखवतो. गुप्त वृंदावनला पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे. आतमध्ये आलं की काल जे तुफान आलं आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी तोडमोड झालेली आहे मूर्त्या आणि झाडांची. त्यामुळं एवढं काय नाही, फक्त माकडच जास्त दिसले आतमध्ये. मी जवळपास 40 तास झालं झोपलो नाही आहे. आणि हा एवढ्याच चढावर आश्रम आहे. खालून वरपर्यंत वृद्ध आश्रम काहीतरी म्हणून नाव आहे. अद्वैत ब्रह्म आश्रम पुरीमधला. 1000 वर्ष तप केलेला काहीतरी आश्रम आहे असं आमच्या ऑटोवाल्यांनी सांगितलं. आता बघतो आत जाऊन. हे जे संत दिसतात हे रामकृष्णांचे गुरु आहेत आणि ते 350 वर्ष जगल्यानंतर त्यांनी इच्छा समाधी घेतली होती असं इथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं.
आणि त्यांची समाधी स्वइच्छा समाधी होती आणि ही त्यांची समाधी आहे. हे महाराज ज्या स्थितीमध्ये बसलेत त्या स्थितीमध्ये त्यांची इथं समाधी आहे आणि हे त्यांची इच्छा मरण होतं 350 वर्षाआधी 350 वर्ष जगल्यानंतर असं आम्हाला या महाराजांनी सांगितलं. हे पुढचा स्पॉट स्वर्गद्वार आणि त्या समोर अथांग पसरलेला समुद्र. हे जे तुम्हाला टॉयलेट दिसत आहे इथे फक्त वॉशरूम यूज करण्यासाठी 100 रुपये पर पर्सन आणि कपडे बदलण्यासाठी 300 रुपये पर पर्सन एवढे चार्जेस आहेत. बेडे हनुमानला आलोय. मागं बेडे हनुमानचं मंदिर आहे आणि असं म्हणतात की इथं जगन्नाथ महाराजांनी हनुमानाला बांधून ठेवलं होतं की तू पुरी सोडून जाऊ नको आणि इथलं रक्षण कर. त्यावेळेस नाही का समुद्र जगन्नाथाच्या भेटीसाठी जायचं. समुद्र येणं म्हणजे लोक डुबणं ना. हनुमानजीला ते काम दिलं होतं ते समुद्राला येऊ नये. हनुमानजी राजा हनुमानजी रामभक्ताचं रूप कृष्णाचं रूप जगन्नाथ. ते त्यांच्या भेटीला ते चालले जात. ते तिकडे गेले काय समुद्र त्यांच्या मागे चालला जात. म्हणून हनुमानजीला इथे बेडीमध्ये जपडून ठेवलं का तुम्ही आता तिकडे दर्शनाला नाही आता समुद्राला रोखाल. अच्छा. समुद्र जवळच आहे. काय आहे त्याचे डिस्टन्स ते आता वाढले. बेडिया कहाँ पे? आत्ताच झेंडा चेंज करायचा कार्यक्रम पार पडला आणि आमच्या इथून एक्झॅक्ट मागं इथं मंदिर दिसतं. तिथं जायचा प्लॅन होता पण आमच्यातले सगळे एवढे दमले होते की सगळे झोपले आणि रूम बुक करतानाच आम्हाला माहीत होतं की या टेरेसवरून समोरचा वेव दिसतो. त्याचनुसार आम्ही हा इथला होमस्टे बुक केला होता आणि इथं खालीच आमची रूम आहे. एक नंबर एक्सपिरियन्स होता. लांबून होतं पण भारी होता आणि तिथं जे पब्लिक होतं जे सगळ्यात वरचा ध्वज चेंज केला त्यानंतर जे तिथलं पब्लिकने उत्साह दाखवला आहे ते फार इथपर्यंत जाणवलं आम्हाला. इथपर्यंत आवाज वगैरे आला त्याचा. स्वर्गद्वार बीचवर आलोय आम्ही पोरं दादा मी वहिनी बंटी अंकिता आणि मागं समुद्राला आज भरती आली आहे आणि लईच मोठ्या लाटा येतात ते समुद्राच्या. आज पौर्णिमा आहे ना त्यामुळं आज समुद्राला भरती आली आहे.